एकंदरीत लागलेल्या आहेत मृत्यूदंड त्या आरोपीला एकंदरीत देण्यात कसं पाहता या संपूर्ण घटनेकडे? खरं तर लवकर लागलेला आहे निकाल, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की फाशी म्हणजे तो एका क्षणात मरून जातो. त्या मुलीला जसं त्या माणसाने वेदना दिल्या आहेत तशाच त्याला व्हायला पाहिजे, तरच या गोष्टीला आळा बसू शकतो. फाशी देऊन तो एकदाच मरून जाणार. खरं तर त्याला खूप मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. काय वाटतं ह्या संपूर्ण घटनेनंतर त्या आरोपीला फाशी दिल्यानंतर कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसेल एकंदरीत? आळा बसेल असं मला तर वाटत नाही, कारण आपल्याकडे खूप लो म्हणजे असं कायद्याला सहसा कोणी घाबरत नाही आहे आता. मला वाटत नाही आळा बसेल इतक्या लवकर. निश्चितच पाहिलं तर पुणे प्रकरणानंतर जे आहेत अवघ्या 54 दिवसातच नरसापूर प्रकरणामधील आरोपीला जे आहे ती पुणे न्यायालयाने आता अखेरीस शिक्षा सुनावलेली आहे. आपण पाहिलं असेलच तर 1 मे रोजी ही संपूर्ण घटना जी आहे ती घडली होती पुण्यामध्ये, आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये वातावरण जे आहे ते चिघळलं होतं. आणि सध्या आपण पाहिलं अवघ्या 54 दिवसातच या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील त्यावेळी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण घटनेचा सखोल तपास केल्यानंतर ह्या संपूर्ण घटनेचा आता अवघ्या 54 दिवसात निकाल लागलेला आहे. शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई.